केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. देशभरातील पायाभूत सुविधा वाढविणे, उत्पादकता वाढवणे, गुंतवणुकीला चालना तसेच लघु मध्यम उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. शहरी भागांच्या विकासासाठी दरवर्षी 5,000 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यम उद्योगांना बळ देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. उद्योजकांना कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याचा केंद्र सरकारचा मानस यातून दिसून येतो. महात्मा गांधी ग्रामस्वराज योजनेअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेला बळ देण्यात येणार असून ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच क्रीडा साहित्य आणि खेळासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णयसुद्धा अर्थसंकल्पातून घेण्यात आला. उद्योजकांना कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याचा सरकारचा मानस यातून दिसून येतो. देशातील विविध शहरांमध्ये आर्थिक क्षेत्र विकसित करण्यासाठी सेमीकंडक्टर क्षेत्राची क्षमता वाढवण्यावर जोर देण्यात आला आहे. भारत सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत ISM 2.0 ही सुधारित योजना राबवण्यात येणार आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक सप्लाय चेन अधिक मजबूत होणार आहे. यासाठी सेमीकंडक्टर 40,000 कोटींची तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात आली. या अर्थसंकल्पातून भारताच्या आर्थिक प्रगतीला नवीन गती मिळेल असा विश्वास संजय खोडके यांनी व्यक्त केला आहे.